कारण इथली लढाई इतकी रंजक होती, सत्ताधाऱ्यांमध्येच ही दोस्तीत कुस्ती झाली आणि भाजप शिंदेची शिवसेना यांच्यामध्ये नवी मुंबईसाठी लढाई झाली। पण या लढाईमध्ये गणेश नाईक यांनी जोरदार फाईट देत आपला बालेकिल्ला जो आहे तो शाबूत ठेवलेला आहे आणि आपल्यासोबत राज्याचे वनमंत्री गणेश नाईक आहेत। दादा, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये आणि अभिनंदन तुमचं। पण हे यश मिळवताना तुम्हाला बराच प्रयत्न करावा लागला, घाम गाळावा लागला। दादा, आवाज येतोय तुमच्यापर्यंत? आता आला, बोला। हा दादा, अभिनंदन तुमचं। एक मोठा विजय मिळवला, तुम्ही यश संपादित केलं, पण हे मिळवताना बराच घाम गाळावा लागला तुम्हाला। निश्चित 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 तुम्हाला हे अपेक्षित होतं आवाज जात नाही का तिकडे? की याच्यापेक्षा मोठा विजय अपेक्षित होता? हो, निश्चित। नाही नाही, आम्हाला पूर्ण अंशानं बहुमत मिळेल याची मला पूर्ण खात्री होती। बरं, पण मग तुम्ही समाधानी आहात या विजयाच्या बद्दल? निश्चितपणे समाधानी आहे। त्याचं कारण असं आहे की बोला, वॉर्ड बोला, सलग बोला, फॉर्मेशन येतोय आवाज करताना तुमचा। अतिशय चुकीच्या पद्धतीने केले होते। हम्म, प्रभागाची रचना करताना अतिशय चुकीच्या पद्धतीने केल्या होत्या हम्म। आणि तरी सुद्धा नवी मुंबईच्या जनतेनं आम्हाला घवघवीत यश दिल्याबद्दल जनतेचे आम्ही आभार मानलेले आहेत। बरं, पण तुम्ही एक चॅलेंज केलं होतं या सगळ्या निवडणुकीच्या काळामध्ये, मला आव्हान देणाऱ्यांचा टांगा पलटी करणार, त्याचं समाधान आहे का तुम्हाला? नाही, आता आता सगळं ते टांगा बिंगा आता संपलं। आता प्रश्न आहे, आता विकासाचा प्रश्न आहे की त्या कालखंडामध्ये गरजेचं होतं म्हणून ते बोललं आणि ते खरं होतं। हा, परंतु आता तो विषय संपुष्टात आलेला आहे। आता उद्यापासून ज्या शहराची रचना चुकीच्या पद्धतीनं होऊ घातलेली आहे तिला पायबंद घालून शहराचं शहर पण राहिलं पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत। बरं, न्यूज 18 लोकमतचे संपादक मंदार फणसे सर आहेत। दादा, पुन्हा तुमचं सुद्धा अभिनंदन आणि जोरदार लढाई दिलेली आहे तुम्ही। या लढाईमध्ये जी काही कटुता निर्माण झालेली आहे दोन्हीकडनं, तुमच्याच महायुतीतल्या घटक पक्षाबरोबर आणि खास करून एकनाथ शिंदे आणि यांच्याबद्दल जी वक्तव्य झाली त्या आता तुम्ही मोठ्या मनाचे आहात, तुम्ही हे सगळं विसरून पुढे काम फक्त आता नवी मुंबईकडे लक्ष केंद्रित करणार का? फणसे साहेब, बाब असे की आता सेक्टर 17 मध्ये असे काही चुकीचे होर्डिंग लावले होते डिजिटलचे, मी ते नापसंती व्यक्त करून काढायला लावले आणि आता कुठल्याही प्रकारे कोणाचा अवमान होईल अशा प्रकारच्या कुठल्या गोष्टी बोलायच्या नाहीत, लिहायच्या नाहीत, दाखवायच्या नाहीत। आता प्रश्न राहिलाय पुढचा तो विकासाचा आणि निश्चितपणे विकासाच्या अनुषंगाने आम्ही त्या ठिकाणी आक्रमक राहू। बरं, पण असं पण एक चर्चा आहे की तुम्ही खूप स्मार्ट राजकारण खेळलेलं आहे महायुतीनं, तुम्ही आपापसात लढत राहिलात, विरोधकांची स्पेस तुम्ही काबीज केली, विरोधकांना कुठं संधीच दिली नाही। ही रणनीतीचा भाग होता की घडत घडलं? नाही नाही नाही, अशा प्रकारची रणनीती होती। त्या ठिकाणी सुरुवातीला युती होण्यासाठी सुद्धा निगोशिएशन झाली, परंतु निगोशिएशन यशस्वी न झाल्यामुळे त्या लोकांनी एबी फॉर्म देऊन सगळे फॉर्म भरले, आमच्या लोकांनी सुद्धा एबी फॉर्म भरले। त्याच्यामध्ये असं काय म्हणजे नुरा कुस्ती वगैरे काही प्रकार नाही आणि कुठं स्ट्रॅटेजीचा भाग नाही, जे घडले ते नॅचरल घडलेलं। आणखीन एक प्रश्न आहे आपल्याला, ज्या पद्धतीनं आता हा विजय तुम्हाला भरघोस घवघवीत असं यश मिळालेलं आहे, नवी मुंबईसाठी तुम्ही खूप मोठ्या काही योजना समोर डोळ्यासमोर ठेवून त्या योजनांबद्दल बोलला सुद्धा होतात प्रचारामध्ये। एक गणेश नाईक आणि त्यांचे कुटुंबीय आणि नाईक कुटुंबीय म्हणजेच नवी मुंबई, हे जे समीकरण तुम्ही आता इकडे पूर्ण केलेलं आहे, या समीकरणाला अजून पुढे कशा प्रकारे तुम्ही घेऊन जाणार आहात? बडेसाहेब, बाब असे की माझा विरोध ह्या युनिफाईड DCR ला आहे। जर का हा युनिफाईड DCR जर पूर्ण वापरला गेला तर शहराचं शहर पण राहणार नाही। जरी इमारती जरी टोळेजंग असल्या तरी सुद्धा तिथलं वातावरण झोपडपट्टी सादृश्य राहील।
आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसांना मी सांगितले, आमच्या शहरामध्ये पुनर्निर्माण करण्याकरता गरजेचं आहे तेवढाच FSI आम्हाला पाहिजे. व्यापाऱ्यांचे किंवा बिल्डर लोकांचे म्हणजे पोचड्या भरण्याकरता हा FSI आम्हाला नको आहे. अच्छा, पण याबरोबर तुम्हाला असं वाटत नाही का की नवी मुंबईची गरज आहे मोठ्या प्रमाणावर येणाऱ्या काळामध्ये विकास हा सुद्धा तितकाच गरजेचा आहे आणि तुमच्या आसपास आता एक आंतरराष्ट्रीय विमानतळ उभं राहिलेलं आहे, त्याच्या या नेमकं तुम्ही म्हणजे एक राजकारणी असं पहिल्यांदाच बघतायत महाराष्ट्रातली लोक की बिल्डरना आणि बिल्डरांच्या FSIला याला सुद्धा विरोध करताय तुम्ही? बिल्डराच्या FSIला नाही, ऐकून घ्या, जो पुनर्निर्माणाकरता जेवढा FSIची गरज आहे तेवढा FSI निश्चितपणे मिळाला पाहिजे, परंतु त्याच्या व्यतिरिक्त तो 25% FSI हा विकासाकरता, 75% हा जो FSI आहे हा बिल्डरांच्या तुंबड्या भरण्याकरता असा माझा दावा आहे. आम्हाला आमचं शहर अतिशय योग्य पद्धतीने विकास व्हायला पाहिजे. आम्हाला या शहराची वाट लावायची नाही आणि माननीय मुख्यमंत्र्यांना मी बोललेलो आहे, मला याच्यामध्ये बदल पाहिजे. या शहरावर आमचं प्रेम आहे. दादा, शेवटचा प्रश्न, नवी मुंबईकरांनी तुम्हाला भरभरून दिलंय, तुम्ही रिटर्न गिफ्ट काय देणार आहात नवी मुंबईकरांना? भविष्य काळामध्ये नवी मुंबई हे फुटपाथ म्हणजे फेरीवाले मुक्त फुटपाथ, हातगाडी मुक्त रस्ते, कुठल्याही सिग्नलवर भिकाऱ्यांचे ताफे नसतील, कुठल्याही सिग्नलवर तृतीयपंथाचे ताफे नसतील, या सर्व लोकांना आपलंसं करून भिकाऱ्यांच्या करता पुनर्वसनाचे त्यांचा सुद्धा एक मार्ग शोधला. आम्ही तृतीयपंथीयांना सुद्धा आपुलकीच्या भावनेतून वागवायचं आम्ही ठरवलेलं आहे. ते हातगाडीवाले आणि फेरीवाले यांच्याकरता सिडकोकडून घेतलेल्या जागी म्हणजे हॉकर्स प्लाझा बांधणार आहोत. फुटपाथ अति स्वच्छ, रस्ते अतिशय हातगाड्या मुक्त आणि भिकारी मुक्त सिग्नल आणि तृतीयपंथी मुक्त सिग्नल, अशा प्रकारची रचना आहे आणि ती लवकरच सुरू होईल. तुम्हाला शुभेच्छा या सगळ्या कामासाठी आणि पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन दादा. न्यूज 18 मराठीशी तुम्ही सविस्तरपणे बोललात त्याबद्दल. तर हे होते नवी मुंबईचे धुरंधर वनमंत्री गणेश नाईक. गेली 25 वर्ष गणेश नाईक ज्या दिशेनं त्या दिशेनं सत्तेचं वारं हे नवी मुंबईतलं गणित राहिलेलं आहे. पण लढाई तशी म्हणली तर पूर्वाश्रमीच्या शिवसैनिकांची, जे आत्ताचे पण शिवसैनिक एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक स्वतः पण पूर्वाश्रमीचे शिवसैनिक, या दोन शिवसैनिकांमधलीच लढत होती असं म्हणायला हरकत नाही. पण खरंच विरोधकांची स्पेस सुद्धा काबीज करण्याचा प्रयत्न केला गेला या सगळ्यामध्ये. मी सगळ्यांचं मत घेतो त्याच्याबद्दल. मला वैयक्तिक असं वाटत नाही, कारण ही ज्या पद्धतीनं निवडणूक होती, हे वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये भाजपच्या सोबत आलेले हे सगळे पक्ष आहेत आणि त्यामुळे या परिस्थितीमध्ये या पक्षांना त्यांचं अस्तित्व सुद्धा तितकंच महत्त्वाचं होतं. त्यामुळे त्यांच्या अस्तित्वासाठी त्यांनी ही लढाई केलेली आहे. विरोधकांची स्पेस घेण्याचा काही प्रश्नच येत नाही. विरोधकांना कोणी अडवलेलं पण नाही आहे तिथे जाऊन ती स्पेस घेण्याचा.